नक्कीच सौरभ, ज्या पद्धतीने आपण पाहतो की खरं तर ज्या पद्धतीने मतदान झालं आणि आज खरं तर तो शेवटचा दिवस आलेला आहे. प्रतीक्षा पडली होती अनेक उमेदवारांना की आज मतमोजणी खरं तर होणार आहे. आपण सध्या आलो आहोत शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये. या ठिकाणी पाहतो की खरं तर 8 वाजता या ठिकाणी मतमोजणीला सुरुवात होणार आहे. सुरुवातीला पोस्टल मतदान जे आहे ते मोजणी केली जाईल आणि नंतर EVM मशीनचं जे मतदान आहे त्याची मोजणी केली जाणार आहे. मात्र एकंदरीत ज्या पद्धतीने पाहतो की शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये अमोल कोल्हे विरुद्ध शिवाजी आढळराव पाटील अशी थेट लढत पाहायला मिळली. खरं तर यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये चुरशीची लढत त्या ठिकाणी पाहायला मिळते. आपण या ठिकाणी पाहतो की पोलिसांचा जो बंदोबस्त आहे तो सध्या इथे मोठ्या प्रमाणामध्ये तैनात केलेला आहे. सर्वांची या ठिकाणी तपासणी केली जाते. तपासणी करून आतमध्ये सोडलं जात आहे. मात्र एकंदरीत ज्या पद्धतीने पाहतो की 8 वाजता खरं तर पोस्टल मतदानाला या ठिकाणी सुरुवात होईल आणि त्यानंतर खरं तर एक एक कौल या ठिकाणी समोर येतील. मात्र एकंदरीत शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये 28 फेऱ्या होणार आहे आणि 28 फेऱ्यानंतर हा कल म्हणजे जो निकाल आहे तो जवळजवळ 4 वाजेपर्यंत निश्चित होईल अशी माहिती कुठेतरी निर्णय अधिकारी यांनी दिलेला आपल्याला पाहायला मिळत आहे. मात्र ज्या पद्धतीने आपण पाहतो की जो 54% जे मतदान झाले या मतदानात झाल्यानंतर खरं तर मतदार राजांनी कौल कुणाला दिला हेही पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे. सौरभ, नक्कीच धन्यवाद सुनील दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. तर धाराशिव नंतर शिरूरमध्ये कोल्हे दुसऱ्यांदा बाजी मारणार की आढळराव जिंकणार हे पाहणं महत्त्वाचं आहे.